अमेरिकेची अद्भुत सफर या दृकश्राव्य मालिकेत आज आपण पाहूया एअर अँड स्पेस सेंटर. अमेरिकेतील वॉशिंग्टन DC जवळ शँटली शहरात वसलेलं एक अद्वितीय ठिकाण, स्टीवन F. उद्वार हॅझी सेंटर, ज्याला एअर अँड स्पेस सेंटर म्हणून ओळखलं जातं. हे एक भव्य आणि प्रसिद्ध विमान व अवकाश संग्रहालय आहे. हे वॉशिंग्टन DC मधील मुख्य नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमचा विस्तार, एक्सटेन्शन म्हणजे उपसंग्रहालय आहे. हे व्हर्जिनियातील शँटली येथील डलेस या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. येथे विमान, अवकाशयानं आणि रॉकेट्स यांचा मोठा संग्रह ठेवण्यात आलेला आहे. हे सर्व इतके मोठ्या आकाराचे आहेत की त्यांना नॅशनल मॉलवरील मुख्य इमारतीत प्रदर्शित करणे शक्य नव्हते. 1999 साली उद्योगपती स्टीवन F. उद्वार हॅझी यांनी तब्बल $65 मिलियन दान केले. त्यामुळे हे भव्य संग्रहालय उभं राहिलं आणि 15 डिसेंबर 2003 रोजी हे जनतेसाठी खुलं झालं. हे संग्रहालय तब्बल 7,60,000 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेलं आहे. यामध्ये बोईंग एव्हिएशन हँगर, जेम्स S. मॅकडॉनेल स्पेस हँगर, एअरबस आयमॅक्स थिएटर आणि डोनाल्ड D. एंगेन ऑब्झर्वेशन टॉवर यांचा समावेश आहे. येथून पर्यटकांना डलेस विमानतळावर होणाऱ्या विमानांच्या हालचाली थेट पाहता येतात. येथे जगभरातील ऐतिहासिक आणि महत्त्वाची विमानं आणि अंतराळयानं प्रदर्शित केलेली आहेत. हे केवळ एक संग्रहालय नाही, तर मानवी जिज्ञासेची, शौर्याची आणि विज्ञानाच्या प्रगतीची एक जिवंत गाथा आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश आणि इतिहास यांच्याबद्दल जाणून घेणाऱ्यांसाठी हे ठिकाण खूपच रोचक आहे. विद्यार्थ्यांपासून ते संशोधकांपर्यंत सर्वांसाठी हे एक प्रेरणादायी केंद्र आहे. येथे लढाऊ विमानांची स्क्रीनवर माहिती देणारे मॉनिटर्स देखील लावलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे प्रत्यक्ष पाहायला मिळतात जगभरातील नामवंत लढाऊ विमाने, त्यांचा इतिहास आणि तांत्रिक प्रगती. छोट्या स्क्रीनवर दिलेली माहिती या विमानांच्या कहाण्या आपल्याला उलगडून सांगते. फक्त विमानच नाही, तर अंतराळात कशी उड्डाणं झाली, कसे मिसाईल्स अंतराळात गेले, अंतराळवीर कोणत्या पोशाखात गेले, हे सगळं इथे तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. स्पेस शटल डिस्कव्हरी या विभागात नासाच्या स्पेस शटल प्रोग्राममधील एक ऐतिहासिक अंतराळयान आहे. हे अवकाशात सर्वाधिक वेळा गेलेले शटल आहे आणि हे इथे मुख्य आकर्षण आहे. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महिला लढाऊ वैमानिक, त्यांचे पोशाख, वापरलेली उपकरणं आणि त्यांचा इतिहास यांचं देखील सुंदर प्रदर्शन इथे आहे. इथे आहे ट्रेकिंग अँड डेटा रिले सॅटेलाइट, पहिल्या पिढीचा उपग्रह जो डिस्कव्हरीच्या वर टांगलेला आहे. जेमिनी 4 अवकाश कॅप्सूल, फ्रेंडशिप 7 अवकाश कॅप्सूल, स्पिरिट ऑफ कोलंबस. 1964 मध्ये जेरी मॉक यांनी या विमानातून जगभर एकटीने उड्डाण करून कर्तृत्व गाजवले.
त्या जगप्रदक्षिणा करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. याशिवाय येथे पाहायला मिळते SR-7 ब्लॅकबर्ड, जगातील सर्वात वेगवान जेट विमान, शीतयुद्ध काळात वापरले गेलेले सुप्रसिद्ध गुप्तचर विमान, कॉन्कॉर्ड, सुपरसॉनिक प्रवासी विमान, अतिजलद वेगाने उडणारे, एअर फ्रान्स कॉन्कॉर्ड, ध्वनीपेक्षा वेगाने उडणारे प्रवासी विमान, लॉकहीड C-121, प्रवासी विमानाचे लष्करी रूपांतर, बोईंग 367 आणि बोईंग 707 प्रवासी विमानाचा नमुना, बेल 15, एकमेव जतन केलेले प्रयोगात्मक टिल्ट रोटर विमान, PGM-11 रेडस्टोन रॉकेट, अमेरिकेच्या सुरुवातीच्या क्षेपणास्त्रांपैकी एक, SAM-N2 लार्क, अमेरिकेतील पहिले पृष्ठभाग ते हवाई क्षेपणास्त्र ज्याने लक्ष्य विमान पाडले. दुसऱ्या महायुद्धातील दुर्मिळ जर्मन व जपानी विमाने जसे हॅकल हे 219, डॉर्नियर, हार्टन, आराडो, तसेच जपानी नाकाजिमा, आयची, क्युशू, शिंदेन, सेरियन इत्यादी. बोईंग 307 स्ट्रॅटोलाइनर हे आज जगात उरलेले एकमेव नमुनेदार विमान आणि नॉर्थरॉप N-1M प्रयोगात्मक विमान. याशिवाय इथे अनेक ग्लायडर्स, हेलिकॉप्टर्स, उपग्रह, प्रायोगिक विमाने, रॉकेट्स तसेच चित्रपटातील मॉडेल्स देखील आहेत. त्यात विशेष म्हणजे क्लोज एन्काउंटर्स ऑफ द थर्ड काइंड या चित्रपटातील मदरशिपचे मॉडेल येथे प्रदर्शित केलेले आहेत. एन्नोला गे, हिरोशिमा नागासाकी संदर्भातील फोटो. दुसऱ्या महायुद्धाचा एक काळा अध्याय. हिटलर आणि अणुबॉम्बचा विनाशकारी वापर, हिरोशिमा आणि नागासाकीवरील हल्ला. त्या घटनेतील एन्नोला गे हे विमान आणि त्या क्षणांचे दस्तऐवज, फोटो हे इथे जपून ठेवलेले आहेत. ते पाहताना मात्र मन विषण्ण झाले. मानवाची प्रगती विकासासाठी की मानवाच्याच विनाशासाठी हा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. इथे इतर हजारो मॉडेल्स आणि अवजारे पाहायला मिळतात, जसे की अवकाश सूट्स, यानांचे भाग, इंजिन्स, सॅटेलाइट्स आणि इतर उपकरणं. आणखी विशेष आकर्षण म्हणजे येथे आयमॅक्स थिएटर असून तेथे खगोलीय आणि विज्ञान आधारित भव्य स्क्रीनवरील चित्रपट पाहता येतात. व्ह्यूइंग टॉवर, जिथे विमानतळावरील विमानांची उड्डाणं जवळून पाहता येतात. फ्लाईट सिम्युलेटर, विमान उडवण्याचा अनुभव. 2009 साली आलेल्या ट्रान्सफॉर्मर्स रिव्हेंज ऑफ द फॉलन या चित्रपटातही उद्वार इझी सेंटर दिसले होते. त्या चित्रपटाचे चित्रीकरण येथे सुरू असतानाही हे केंद्र पर्यटकांसाठी खुले ठेवले गेले होते, हे विशेष. हे सेंटर एवढं भव्य आहे की ते पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो लोक इथं येतात. आणि विशेष म्हणजे या भव्य संग्रहालयात प्रवेश पूर्णतः मोफत आहे. एअर अँड स्पेस सेंटर म्हणजे जिथे भूतकाळाचा गौरवशाली वारसा भविष्याच्या स्वप्नांना दिशा देतो. पुन्हा भेटूया अमेरिकेची अद्भुत सफरच्या पुढच्या भागात पुढील रविवारी. धन्यवाद. मित्रांनो,
असेच नवनवीन माहितीपूर्ण रहस्यमय आणि मनोरंजक व्हिडिओ आपल्याला नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये पाहायला मिळतील. कारण नवप्रेरणाचे ध्येय आहे लोकरंजनातून लोकशिक्षण. जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे, शहाणे करुनी सोडावे सकल जन. या संतांच्या उक्तीप्रमाणे आपणही वर्तन करूया. जर आपण आत्तापर्यंत नवप्रेरणा एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ही ज्ञानरंजक मनोरंजक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देईल. धन्यवाद.